हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 24 ऑगस्ट 2026च्या काही चालू घडामोडी. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, तीव्र दुष्काळ आणि उष्णतेमुळे कोणता देश आपला एकमेव चिरनावोडा अणुऊर्जा प्रकल्प तात्पुरता बंद करत आहे? उत्तर आहे रोमानिया. स्पष्टीकरण पाहूया. भीषण उष्णता आणि पाण्याच्या कमतरतेमुळे रोमानियाने आपला एकमेव चेर्नावोडा अणुऊर्जा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रोमानियाची राजधानी बुखारेस्ट. चलन आहे रोमानियन ल्यू. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ यांना नुकतेच कोणत्या देशाच्या लष्कराचे मानद जनरल पद बहाल करण्यात आले आहे? उत्तर आहे नेपाळ. स्पष्टीकरण पाहूया. भारत आणि नेपाळ यांच्यातील ऐतिहासिक लष्करी परंपरेनुसार भारतीय लष्कर प्रमुखांना नेपाळच्या लष्कराचे मानद जनरल पद प्रदान करण्यात आले आहे. नेपाळविषयी महत्त्वाचे पाहूया. नेपाळची राजधानी आहे काठमांडू. चलन आहे नेपाळी रुपया. भारत आणि नेपाळ दरम्यान सूर्यकिरण हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने 8 नवीन प्रशासकीय जिल्ह्यांची निर्मिती करण्याची घोषणा केलेली आहे? उत्तर आहे आसाम. स्पष्टीकरण पाहूया. प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ करण्यासाठी आसाम सरकारने 8 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा केलेली आहे. आसामबद्दल माहिती पाहूया. राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहे हेमंता बिस्वा शर्मा. राज्यपाल आहेत लक्ष्मण आचार्य. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, मानस, देहिंगपतकाई, नामेरी, ओरंग, रायमोना राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे. भारतातील सर्वाधिक चहाचे उत्पादन आसाममध्ये होते. पुढचा प्रश्न पाहूया. ग्रामीण भागातील मधुमेह व्यवस्थापनासाठी रुरल आउटरीच प्रोग्राम डेटा एंट्री पोर्टल कोणत्या IITच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेले आहे? उत्तर आहे IIT मुंबई. तर स्पष्टीकरण पाहूया. ग्रामीण भागात मधुमेहाचे प्रभावी नियंत्रण आणि डेटा व्यवस्थापनासाठी IIT मुंबईच्या सहकार्याने हे पोर्टल विकसित केले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिले प्राणी संग्रहालय कोठे सुरू करण्यात आलेले आहे? उत्तर आहे इंदूर. स्पष्टीकरण पाहूया. मध्य प्रदेशातील इंदूर शहरात भारतातील पहिल्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्हर्च्युअल झूची सुरुवात करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे पहिले नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी म्हणून भारत फ्युचर सिटी कोणत्या राज्यात विकसित केले जात आहे? उत्तर आहे तेलंगणा. स्पष्टीकरण पाहूया. तेलंगणा राज्यात भारताची पहिली नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी भारत फ्युचर सिटी म्हणून विकसित केली जात आहे. तेलंगणाचे महत्त्वाचे मुद्दे पाहूया. राजधानी आहेत हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. चपाता मिरचीला GI टॅग मिळालेला आहे. कवल आणि अमराबाद व्याघ्र प्रकल्प तेलंगणामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक मानवतावादी दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 19 ऑगस्ट. स्पष्टीकरण पाहूया. 19 ऑगस्ट 2003 रोजी इराकची राजधानी बगदाद येथील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयावर झालेल्या बॉम्बस्फोटात विशेष प्रतिनिधी सर्जिओ व्हिएडा डी मेलो यांच्यासह 2 मानवतावादी कार्यकर्ते मारले गेले होते. त्यांच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्र महासभेने 2008 मध्ये हा दिवस घोषित केला आणि 2009 पासून तो साजरा करण्यास सुरुवात झाली. 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्र दिवस साजरा केला जातो.
पुढचा प्रश्न पाहूया. नुकतीच 12वी ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची परिषद कोठे आयोजित करण्यात आली? उत्तर आहे नवी दिल्ली येथे. पुढचा प्रश्न पाहूया. दूरदर्शनच्या नव्या महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे रीना सोनोवाल कोहली. पुढचा प्रश्न पाहूया. 16व्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन कोठे केले जात आहे? उत्तर आहे पुणे. पुढचा प्रश्न पाहूया. हकाइंडे हिचिलेमा यांची कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे? उत्तर आहे झांबिया. पुढचा प्रश्न पाहूया. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 21 फूट उंच पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले? उत्तर आहे चित्तोडगड येथे. स्पष्टीकरण पाहूया. राजस्थानमधील चित्तोडगड येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 21 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कसोटी क्रिकेटमध्ये 10 षटकार ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला आहे? उत्तर आहे ऋषभ पंत. पुढचा प्रश्न पाहूया. सेमिकॉन इंडिया या सेमीकंडक्टर उद्योग प्रदर्शनाचे आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर आहे नवी दिल्ली येथे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी कोणत्या राज्यात इलेक्टोरल लिटरसी क्लब 2.0 सुरू केला आहे? उत्तर आहे बिहार. बिहारशी संबंधित माहिती पाहूया. बिहारची राजधानी पटना. लीची, मशरूम आणि मखाना यांच्या उत्पादनात बिहार आघाडीवर आहे. बिहारमधील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने पाहूया. वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान. पुढचा प्रश्न पाहूया. जनप्रिय नेता व्यंकय्या नायडू उदयगिरी से उपराष्ट्रपती तक या पुस्तकाचे लेखक कोण आहे? उत्तर आहे आचार्य यालगड्डा लक्ष्मी प्रसाद. तर फ्रेंड्स थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.